तुमच्या टक्केवारीवाल्या विकासामुळे रस्त्यात भला मोठा खड्डा गेला। तुमच्या टक्केवारीवाल्या विकासामुळे रस्त्यात भला मोठा खड्डा झाला, त्यात गाडी स्लिप झाली, कुणाचा हात गेला, कुणाचा पाय गेला आणि त्यात कुणाचा बाप गेला। आता येतील मत मागायला तेव्हा ठणकावून सांगा, एवढं स्वस्त आमचे मत नाही आणि तुमच्या 1500ने गेलेला माणूस परत येत नाही। हमी भावासाठी कुणाचा भाऊ लढत होता, कुणाचा बाप मरत होता। अरे हमी भावासाठी कुणाचा भाऊ लढत होता, कुणाचा बाप मरत होता। नाही आठवण आली रे तेव्हा कुणाला बहिणीची, जेव्हा तिचा बाप, भाऊ, नवरा कांदा आणि कापूस न परवडणाऱ्या भावात विकून आतून झुरत होता। औषध बियाणे खतांच्या वाढत्या किमती आणि बापाच्या कर्जामुळे झालेला अस्वस्थ चेहरा कित्येक माता भगिनींना रोज आतून रडवतोय। अरे औषध बियाणे खतांच्या वाढत्या किमती आणि कर्जामुळे बापाचा झालेला अस्वस्थ चेहरा कित्येक माता भगिनींना रोज आतून रडवतोय। म्हणून आमचाच पैसा आम्हा देऊन बहीण लाडकी होत नाही आणि तुमच्या दिलेल्या 1500ने तिच्या अश्रूंचा ओरगडा आपण पुसला जात नाही। येथील उद्योग जेव्हा इतरत्र हलवले जातात तेव्हा आमच्या तोंडातील घास कुणीतरी चोरून नेला याचा भास होतो। मेहनतीने डिग्री मिळवून पण नोकरी भेटत नाही तेव्हा शब्दात व्यक्त होणार नाही एवढा त्रास होतो। अरे महाराष्ट्रातील उद्योग जेव्हा इतरत्र हलवले जातात तेव्हा आमच्या तोंडातील घास कुणीतरी चोरून नेला याचा भास होतो। मेहनतीने डिग्री मिळवून पण नोकरी भेटत नाही तेव्हा शब्दात व्यक्त होणार नाही एवढा त्रास होतो। त्यामुळे तात्पुरता नको सरकार, आमच्या भविष्याचे बोला, कारण नुसता लाडकी बहीण आणि लाडका भाऊ म्हणून आमच्या रोजगाराचा प्रश्न सुटत नाही। अरे द्यायचे असेल तर भ्रष्टाचार मुक्त विकास द्या, शिष्टाचार युक्त शासन द्या, माझ्या माता भगिनींना संरक्षण द्या, दर्जेदार शिक्षण द्या, आरोग्य द्या, माझ्या बेरोजगार भावा बहिणींच्या हाताला काम द्या। आणि खरोखर आमचे लाड पुरवायचे असतील सरकार तर माझ्या शेतकरी बापाला न्याय द्या, माझ्या शेतकरी बापाला न्याय द्या। धन्यवाद। जय महाराष्ट्र।